दर्शना दर्शना हॅलो. देवीक्षा नमस्कार, खूप स्वागत. बसा. देवदा तू घाबरलायस का? जा यार, जा यार. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. तर काहीतरी वेगळ्या ओपनिंग नंतर फायनली गबाडकुंडची काही पर्सेंट टीम माझ्या फ्रेम मध्ये बसली आहे. कारण जर त्या सगळ्या जणांना बोलवलं तर हा स्टुडिओ कमी पडेल. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. नमस्कार, कसे आहात? काय चाललंय? हँडसम हँडसम एकदम. येस वैष्णवी, व्हॉट्सअप. खूप मस्त, ब्युटिफुल. ब्युटिफुल. आय अंडरस्टँड. एवढ्या दिवसापासून तुम्ही प्रमोशन करताय की आता जसजसा पिक्चर रिलीजला येतोय तस आता जरा एक एक आतमधले कॉमेडीचे किस्से बाहेर यायला लागलेत. प्राजक्ता व्हॉट्सअप काय पोटात चाललं? फुलपाखरे उडतायत, थोडी बाहेर पण. देवा काय म्हणतोस? या सगळ्यांचे जोक तू कसे हँडल करतोस? काय नवी शिकलो आता जोक्स करायला. प्रीतम काय म्हणतोस? कारण घाबरवणं चाललंय आता तेच, आणि त्याने मजा चालली आहे. आणि खरंच मी ट्रेलर बघितला ना, मी जेन्युअनली घाबरले होते. एकतर मला त्या छोट्या मुलीचं फार कौतुक करायला आवडेल. ते किती रिअल वाटतंय, किंवा ज्या प्रकारे तो ट्रेलर डरावना दिसण्यासाठी तू मेहनत घेतलीयस, हे खूप भारी आहे. हे सगळे तर एकापेक्षा एकच आहेत. यांचे जेव्हा टीजर आउट झाले ते असं होतं की अरे बापरे, हे तर छोटे छोटे बॉम्ब आहेत. मोठा बॉम्ब अजून फुटायचा आहे. मला सांग की जेन्युअनली पोस्ट प्रोडक्शन ही खूप मोठी गोष्ट आहे घबाडकुंड या चित्रपटासाठी. कारण ते तसं दिसलं पाहिजे, नाहीतर तो प्रयोग 100% फसतो. राईट? किती रात्री न झोपता तू काढल्यात की मला काय करायचंय पोस्ट प्रोडक्शन मध्ये? किती विचार केलायस? किती रात्री तू दुसऱ्यांना झोपू दिलेलं नाहीयेस? हा खरा प्रश्न आहे. ओके. मुळात जे पण आता असे जॉनर करतोय, म्हणजे अल्लाड पल्लाडलाही तेच होतं, आताही Yeah. तेच आहे. पुन्हा रात्रीचे शूट्स आणि पोस्ट हे खूप चाललंय आणि खूप जागरण चाललंय. खरंच खूप जागरण चाललंय, कारण फिल्म खूप हेवी आहे. म्हणजे ते जोक नाहीये की थोडं VFX, आणि VFXचं काम खूप आहे. BGM पण जेवढं VFX होतो त्याचा साऊंडचे कामं जास्त आहे. त्यामुळं प्रत्येक डिपार्टमेंटच सध्या हल्ली जागतोय. आणि हे एवढे कलाकार, म्हणजे मला लिटरली जेव्हा ह्याची कास्ट कळली होती ना कोण कोण आहे, मी म्हटलं हा काय विचार आहे, ह्यांना कसं कुठून पकडून आणलंयस तू ह्या चित्रपटासाठी? कारण ना प्रत्येकाने काही ना काहीतरी काम केलंय. प्रत्येकाचा काही ना काहीतरी एक जॉनर आहे ज्यांनी ऑलरेडी खूप भारी काम करून ठेवलंय, आणि त्यांना त्या बॅगेजमधनं बाहेर काढून इकडे फिट बसवायचं हे बिलकुल सोपं नाही आहे. प्रीतम, टेल मी, काय होती ती स्टोरी? स्टोरी म्हणजे मला ना एक्सपेरिमेंट करायला आवडतात. की म्हणजे आता खूप वेगळे एक्सपेरिमेंट केले या फिल्मला, की आतापर्यंत जे बघत आलोय आणि तशी इमेज झाली आहे. मला वाटलं की नाही, आपण आता थोडंसं दृष्टिकोन बदलला पाहिजे. कारण मी फर्स्ट युनिव्हर्स करतोय. करेक्ट. आणि फर्स्ट युनिव्हर्स करत असताना मला होतं की माझे कॅरेक्टर हे ऑल ओव्हर ओळखले गेले पाहिजे. मराठी म्हणजे हे एवढे छान छान कलाकार आहेत. किंवा आपण बघतो की आयर्न मॅन, सर्वांना आयर्न मॅन माहिती आहे की तो त्याचं पहिल्या फिल्ममध्ये काय होते, त्याचे आजोबा काय होते 300 वर्षात. माझी अशी इच्छा होती की सर्वांचा एक काय म्हणतात की एक सर्वांच्या माइंडमध्ये असलं पाहिजे. जसं खंगरी कॅरेक्टर असा होता की मला असा रांगडा हवा होता की ज्याला बघून सर्व घाबरेल की नाही खरोखर, म्हणजे आता दादानी 10 जणांना मारलं तर ते वाटेल की 10 जणांना मारू शकतो, मी 2 जणांनाही मारू शकणार नाही. तर असे कॅरेक्टर मला बनवायचे होते. संदीप दादा मोस्टली सर्वांनी बघितलं की हा खूप कॉमेडी किंवा हास्यरस जास्त करतो, पण यामध्ये आम्ही त्याला टोटली बांधून ठेवलंय या फिल्ममध्ये की नाही, काहीच करायचं नाही, मला एक वेगळं कॅरेक्टर आउट करायचे आहे. मॅम आहे, प्राजक्ता मॅमला म्हटलं असं कॅरेक्टर बनवायचं म्हणजे प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की सर्व असं पण अशी माझी बायको नसावं. मी म्हटलं आता हा काहीतरी फार इंटेलेक्च्युअल बोल, सगळं असावं पण अशी बायको नसावी. हा. आणि कुशल दादाला ऍक्शन करताना आवडेल सर्वांना की हा ऍक्शन करतोय. आणि ना प्रीतम, अगदी सुरुवातीपासून म्हणजे ज्या अनाउन्समेंट पासून बोलतायत की हे
पहिलं युनिव्हर्स आहे. मराठीत हा पहिला प्रयोग आहे. अल्लाड पल्लाड त्यांनी केला होता आणि त्याच्यानंतर अल्लाड पल्लाडला सुद्धा चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर घबाडकुंड. असं जेव्हा तुम्ही कलाकार म्हणून जेव्हा ऐकता ना अशा प्रकारच्या गोष्टी, तेव्हा बेसिक प्रश्न पडू शकतो की अच्छा हे मांडायचं आहे का चित्रपटात, मग हे कसं मांडलं जाणार आहे, आणि दुसरा प्रश्न प्रेक्षकांना हे आवडेल का, हे साधारण प्रश्न येतात. तुम्ही चौघांनी जेव्हा ऐकलं की प्रीतम असा विषय तुमच्याकडे घेऊन आलाय, तुम्हाला काय पहिला पडलेला प्रश्न होता किंवा तुम्हाला काय वाटलं हे युनिव्हर्स नेमकं काय असेल बाबा, पॅरलल युनिव्हर्स काय असेल, काय प्रश्न पडला होता संदीप? मला प्रश्न फार पडले नव्हते, बाकीच्यांना पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की आल्याड पल्याड जो सिनेमा आला होता ना, त्याच्यामध्ये मी काम केलं होतं, त्याच्यामुळे मला तो जॉनर माहिती होता, विषय माहिती होता. त्यामुळे मी आणि प्रीतमसोबत काम केलेलंही होतं. तर त्याचं बरेच दिवसापासून असं चालू होतं की नाही दादा, हा जॉनर आपल्याला सोडायचा नाही, लोकांना खूप आवडतोय. आणि तो जास्त त्या प्रकारचे सिनेमे बघत नाही आहे, पण त्याचा पकड आहे त्या जॉनरवर, हे मी बघितलं. अल्याड पल्याड तो जेव्हा डिरेक्ट करत होता तेव्हा, त्याच्यामुळे तो जेव्हा मला सांगत होता की सर ह्याचंच एक्सटेन्शन करतोय आपण, म्हणजे हेच कॅरेक्टर इकडे येईल आणि त्याची गोष्ट वेगळी रचणार मी, त्याला भेटणारी माणसं आता वेगळी असतील. त्याच्या आयुष्यामध्ये हॉरर थ्रिलर जॉनर असेल, पण ॲडव्हेंचर असेल. आधीच्या जॉनरमध्ये, आधीच्या फिल्ममध्ये जास्त ह्युमर होता, आता तो खूप मॅच्युअर्ड दाखवूया. आणि मग काय काय गोष्टी घडतील त्याच्या भोवती, गाव बदलेल, त्याचं सगळं रंगरूप बदलेल, परिवार बदलेल, सगळी माणसं बदलतील. तर ते त्यांनी मला सांगितल्यानंतर, ऐकवल्यानंतर मला असं वाटलं की यार हे इंटरेस्टिंग आहे राव. आणि तो म्हटला की मग असंच आपण फुलवत देऊ, मग यातली कॅरेक्टर्स पुढे येतील, यातला दिल्या पुढे कुठेतरी कुणाला तरी भेटेल, अशी ती चेन ऑफ दॅट युनिव्हर्स की एकानंतर एक असं. तर मी म्हणतो यार ही आयडिया आतापर्यंत मराठीमध्ये झालेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की ॲक्टर जो आहे ना, तो स्वार्थ बघत असतो स्वतःचा नेहमीच, की मला काय आहे त्याच्यामध्ये, मला काय मिळणार आहे. तर मला पहिला स्वार्थ माझा असं होतं की जर हा युनिव्हर्स होत असेल, अशा प्रकारे पहिला मराठीत प्रयत्न होत असेल, तर त्याचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. आणि गोष्ट दिल्याभोवती फिरत असेल तर ते पात्र साकारायलाही मजा येईल. जसं तो म्हणाला की ह्युमरस मी जास्त केलेलं आहे, पण तो म्हणला की दादा असं मला हवं आहे, आणि मी डिरेक्टर जसा सांगेल, मी डिरेक्टरचा ॲक्टर, मी फार इंटरफिअर करत नाही त्याच्यामध्ये. हे हवं आहे, ओके, ते हवं आहे, ते मी दिलं या चित्रपटामध्ये. दुसरा तुझा प्रश्न होता की प्रेक्षक कसे स्वीकारतील किंवा प्रेक्षकांना काय वाटेल. तर मला असं वाटतंय की हे वर्ष जे आहे ना, ते खूप बदलाचं वर्ष आहे चित्रपटांसाठी सुद्धा. आणि ऑडियन्स सुद्धा ना त्यासाठी तयार झालाय. आपल्याकडे जेव्हा जेव्हा हॉलिवूडच्या फिल्म्स किंवा साऊथच्या फिल्म्स महाराष्ट्रामध्ये येतात, तेव्हा अनेक मराठी माणसं फॅमिलीला घेऊन तो चित्रपट बघायला जातात. आणि युनिव्हर्स असेल किंवा त्या प्रकारचे जे सिनेमे, मग 3D असतील, फिल्म फॉर आयमॅक्स आता नवीन आलं आहे त्या प्रकारे, तर ते ॲक्सेप्ट करतायत आणि नवीन काही आहे तर लोक चित्रपटाकडे जात आहेत, अशी मला खात्री आहे. म्हणूनच 2026मध्ये जे चित्रपट आले त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि प्रेक्षकांना नवीन काहीतरी द्या, प्रेक्षकांना नक्कीच आवडतं. क्या बात. आणि वैष्णवी, जेव्हा तुझा टीजर आला होता ना मालकीणबाईंचा, किती स्कॅरी वाटत होतं ते. म्हणजे इन जनरल आपण रस्त्यावर जरी एखादी प्रेग्नेंट बाई चालताना दिसतेय ना, आपल्याला एक प्रकारची सिंपती येते तिच्याकडे बघून, करेक्ट. आणि जेव्हा हिचा टीजर आला, मी म्हटलं बापरे हे काय आहे किंवा हे काय बघायला मिळणार आहे. आपण सेटवर भेटलो तेव्हा तू फार रिव्हील केलं नव्हतंस कॅरेक्टरबद्दल, राईट. सो आत्ता किती मेहनत झाली आहे वैष्णवी, बिकॉज या अशा प्रकारचं काम तू केलं नाहीयेस. गर्ल नेक्स्ट डोअर तू नेहमी दिसली आहेस मालिकांमधनं प्रेक्षकांना किंवा सिनेमातनं. हे काय स्पेशल आहे? जेव्हा मला कॉल आला या फिल्मसाठी तेव्हा मी कोकणात होते. आणि इनिशियल लेवलला म्हणजे तेव्हा काही दिवसातच शूट सुरू होणार होतं, असं नाही की 2 महिने आधी कॉल आला वगैरे. आणि इनिशियल लेवलला स्टोरी लाईन वगैरे सांगितली, अगदी डिस्क्रिप्शन वगैरे फोनवर नाही देऊ शकत कारण सगळे पुण्यात आणि मी कोकणात, असं सगळं होतं. म्हटलं मी कळवते. आणि जस्ट सिरियल माझी एक संपलेली त्याच्या आधीच, तर मी किरणला कॉल केला. आणि योगेश कोळी सर जे या फिल्मचे DOP आहेत, तर ते बांबूचेही DOP होते, त्यामुळे आमची ओळख होती आणि ते नेमके किरणसोबत होते. आणि मग त्याचं डिस्कशन झालं त्यांच्यासोबत, त्यामुळे जास्त कळालं कॅरेक्टर काय आहे ते ब्रीफमध्ये बऱ्यापैकी. मग म्हटलं, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या यशामागे जिचे कष्ट आहेत
माझ्या हास्यामागे जिचं प्रेम आहे, मला जर काही अनमोल भेट मिळाली असेल तर ती माझी आई आहे. आणि त्या आईची भावना मला साकारायची संधी घबाडकुंड देते, तर मी नाही का म्हणावं. आणि मी हो म्हटलं. पण त्या कॅरेक्टरचा खूप वेगळा अभ्यास करावा लागला की आई काय असतं, आईची भावना काय असते, ती 1 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंतचा प्रवास काय असतो. कारण तो सगळा दिसणार होता जो काही माझा सीन असेल त्यामध्ये, कारण ती 8-9 महिन्यांची प्रेग्नंट दिसते आणि मी ती भावना अनुभवली नाही आहे. त्यामुळे मला आईला विचारावं लागलं, काकीला विचारावं लागलं, डॉक्टरना फोन करून विचारावं लागलं की लेबर पेन एक्झॅक्ट काय असतं, वॉटर ब्रेक होतो तेव्हा काय होतं बाईचं, ती काय फील करत असते, आजूबाजूची परिस्थिती तिच्या तेव्हा कशी असते, ती कशी सिच्युएशन फेस करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप प्रश्न पडलेले की काय होऊ शकतं हे नक्की. सो असा एक वेगळा अभ्यास होता ह्या कॅरेक्टरचा. आत्तापर्यंत जी कामं केली त्याचा एक वेगळा अभ्यास होता. पण आई होण्याची भावना शिकता आली आणि खूपच जास्त अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा. कारण ते 9 महिन्याचं पोट लावणं सिलिकॉनचं, तर ते शिवावं लागायचं ब्लाऊजला, वरून शिवावं लागायचं, खाली साडीला शिवायचे. त्यामुळे ते शिवल्यानंतर मग बसतानाही ते इथे रुतायचं, त्यामुळे वॉशरूमला जाता यायचं नाही, त्यामुळे मी पाणीसुद्धा प्यायचे नाही. एक वेगळाच अनुभव होता हा. क्या बात. प्राजक्ता का अशी बायको नसावी? काय ती का अशी नसावी? आणि कास्टिंग करताना डायरेक्टर अशी बायको नसावी, अशी अभिनेत्री कोण आहे? अरे यार. पण ह्याचं उत्तर मला आधी सरांनी द्यावं मला असं. ही का त्याच्यासाठी? म्हणजे ह्या कुणाला तरी झापताना त्यांनी बघितलं. नाही असं का वाटलं होतं तुम्हाला? पकडला गेला होता सांग. खूप सिरियस. नाही, मी तुमचं अभिनय बघितला होता आणि मला वाटलं की तुमच्यापेक्षा भारी अभिनय कोणी करूच शकत नाही. तो वेगळा तो किती सावरून घेतो ती बघ, तो वेगळा मुद्दा. मैं अपनी फेवरेट हूँ बाबा. तो वेगळा मुद्दा. पण असं ह्या बायकोसाठी हीच बाई असं काय होतं कॅरेक्टरिस्टिक मध्ये, स्वभावामध्ये, दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये असं काय? मला चला मी येते इकडे बस. मला असं वाटतं त्याचा की पण बोललो. नॉर्मली अभिनेत्री की यार प्रीतम नवीन काही करणार असेल तर मला सांग. तू हा. कसं म्हणशील, तू कसं म्हणशील प्रीतमला की फिल्म करणार असेल तर सांग म्हण ना हां, सर काही छान फिल्म असेल, माझ्यासाठी कॅरेक्टर असेल तर नक्की आवडेल करायला. आता प्राजक्ता काही कर सांग ना, काय नुसतं फिल्म करतोय. तिथे तो खचला, तो म्हणला हेच पहिली कॅरेक्टर. फिल्म असेल तर ही पहिली फिल्म असेल तर मी असं म्हणते की सांग मला काय करत असशील तर. ही जर दुसरी फिल्म असेल तर मी सांगते मी आहे ना सेटवर राहते हेच कदाचित भावलंय त्याला. तू असणारेस ती अशी बायको नसावी. पण ती पाहायला जास्त मजा आहे दर्शना, मी सांगण्यापेक्षा. म्हणजे मी तुला आता कितीही सांगितलं ना तरी ते प्रसंग इतके सुंदर लिहिलेले आहेत आमच्या लेखकांनी संजय नवगिरे, आणि ते इतके करेक्ट शूट केलेले आहेत प्रीतम सरांनी. डीओपी म्हणजे एकटा ऍक्टर नसतो अगं त्या प्रसंगात. Yes, तो yes. दिसतो फक्त, आम्ही फक्त दिसतो. आमच्या मागे राबणारे 100 हात असतात तेव्हा ते इतकं छान दिसून येतं. तर ह्यामागे खूप जणांचे कष्ट आहेत. ही मुळात लिखाणात व्यक्तिरेखा सुंदर आहे, मग ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना कशी हवी होती ते सांगितलं मला छान. आमच्या डीओपींनी छान प्रेझेंट केलं मला. माझे सगळे सहकलाकार तर काय म्हणजे असे आहेत, त्यामुळे ते सगळं जुळून आलेलं आहे. पण ही बाई पडद्यावर पाहण्यात जास्त मजा आहे. आणि ना तू म्हणाली होतीस ट्रेलर लॉन्चला की मेकअपच नाहीये. खरं तर हा कॉन्फिडन्सचा सुद्धा भाग आहे की माझं काम या लेवलला वाजलं पाहिजे की फरकच नाही पडला पाहिजे की मेकअप केलाय का नाही केलाय. आपण जर मेल सेक्शन बघितलं तर ते जास्त रेडी झालेत या चित्रपटात, किंवा त्यांना एक पर्टिक्युलर लुक आहे. वेराज आपण वैष्णवीचं म्हणूया, ती ही साध्या नवारी साडीत आणि छान टिकली असा तिचा लुक आहे. तू तर विदाऊट मेकअप आहेस. काय गंमत आहे ही विदाऊट मेकअपची? तुझा डिसिजन होता हा ओव्हरऑल? नो मेकअप? हो, सॉरी. मी लुक टेस्टला गेले होते ह्यांनी मला, आणि मला असं काय वाटतं की का लुक प्रीतम रिक्वेस्ट मी ऐकलंय. प्रीतम म्हणलं मॅडम फक्त मला ऍक्शन मला म्हणू द्या.
तेवढं मला करू द्या प्लीज. एवढं लास्ट संधी द्या मला. ऍक्शन मला म्हणू द्या अशी आहे शेवटपर्यंत. का रे मी देव? तेवढं मला प्लीज. तो पाया पडत होता. ती शेवटी म्हणली ठीक आहे एवढ्या वेळेस पण एवढ्या action. वेळेस तुला सगळं. देते. मला ना लुक टेस्टला बोलवलं होतं आणि मला असं वाटलं "ही साधी बाई आहे कशाला लुक टेस्ट." पण सर म्हणाले या ना एकदा आपली भेट होईल वगैरे असं. तर म्हटलं ठीक आहे आणि मग मी गेले आणि तोपर्यंत सर पोहोचले नव्हते. त्यामुळे अभिषेकला मी म्हटलं काय ठरवलंयस तू? तर तो म्हणाला असं असं. म्हटलं आपण काहीच नको करूयात. तर त्याचा चेहराच पडला की आली आहे ही बाई लुक टेस्टला आणि म्हणते काहीच नको करूयात. मी म्हटलं ऐक तुझ्याकडे रिंग आहे नाकात घालायची? तो म्हणाला आहे. म्हटलं रिंग दे आणि काजळ दे बस, मला बाकी काही नको आहे. तर तो म्हणाला नाही नाही सरांना असं. मी म्हटलं आपण असं दाखवूया तर ते नाही म्हणाले तर तू कर ना तुझ्या मनाने काय करायचंय ते. आणि आम्ही आवरून सरांपुढे गेलो तर ते म्हणाले हे छान आहे जे आहे ते. किती वेळ वाचला असेल? एवढं सोपं नव्हतं ते. सर हे ओके आहे ना, हे चांगलं आहे. असं वाक्य होतं हे ओके आहे ना. हा. बरं पहिल्यांदा हा रिक्वेस्ट करत होता. त्याच्यानंतर ही गेल्यावर अभिषेक खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला त्याच्या. कारण त्याचा 2000 पर डे कमी झाला तिला मेकअप नाही म्हणल्यानंतर. आई गं. मग झालं. मग तू नो मेकअप लुक. किती वेळ वाचला असेल ना येऊन आवरायचं नाही. मी 5 मिनिट आधी यायचे, 3 मिनिटात साडी नेसायची झाली. मी पण तिने एकदा मेकअप केलाय त्याच्यामध्ये केवढी ती जबरदस्त दिसते. लाल साडीत. तेव्हा लिपस्टिक लावली मला. हो. लाल एका साडी scene ला नेसली आहे. खूप लिपस्टिक लावली आहे मला ओसंडून वाईट. आणि वा. नाही, पण त्याच्यामध्ये ती खूप सुंदर दिसते खूप. हो? अमेझिंग काम आणि केलं. अनेकांना हे तिला म्हणायचं होतं पण ते आपापसात सांगायचे कुशल मला खूप छान दिसते रे ती. मग तिला म्हणणं नाही नको राहू दे आपल्या कोण जात नव्हतं का तिकडे त्या भानगडीमध्ये? नाही नाही हे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही खूप गप्पा मारायचो सेटवर, खूप दंगा. हे यांनी पसरवलेलं आहे सगळं. ओके मी देवा अत्यंत नम्र सालस आहे. चला तू परत बसतेस काय? देवा हा जो खंगरी आहे ना तो मस्त दिसतोय, छान लुक आहे. म्हणजे नेव्हर सीन बिफोर. तू इथे नथ घातली आहेस किंवा ते स्टंट असतील ते ना छान दिसत आहेत बघायला, किंवा उगाचच ते ओढून तडून केलेले वाटत नाहीयेत. आणि मे बी ते तुझ्या प्रेक्षकांना बघायचं आहे देवदत्तला अशा लुकमध्ये. मला सांग एकदा म्हणजे पौराणिक केल्यानंतर मग आपण साऊथमध्ये एक प्रकारचं काम केलं किंवा मग पुन्हा इकडे येऊन आपण थोडंसं पौराणिक केलं. ही इमेजच पूर्ण ब्रेक करून घबाडकुंडसारखा चित्रपट येतो, त्याच्यातली खंगरी व्यक्तिरेखा येते. डबल प्रेशर पण होऊ शकतं की मी आता इकडे सूट झालो पाहिजे किंवा मला इकडे परफॉर्म करता आलं पाहिजे. हे जेवढे विचार मला आले तुलाही होते घबाडकुंड करताना? दर्शना पहिली गोष्ट मला ना माझ्या कामाची इन्सिक्युरिटी कधीच येत नाही. म्हणून मी ऍट अ टाइम एकच प्रोजेक्ट करतो आणि पूर्ण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. मात्र सिन्सिअरली जे करतो ते सिन्सिअरली आणि सिरियसली करतो. तू बघ इमेज मध्ये मी कधीच कुठे अडकलेलो नाहीये. साऊथला सुद्धा जे केलं त्याच्यामध्ये सुद्धा अँटी हिरो आहे जो आत्ताच्या सोशल लाईफ मधला आहे. क्रूर आहे एकदम, म्हणजे हात मारला तर 10 जण पडतील. ऍक्च्युली तसंच ते आहे. फक्त एक आहे ह्याच्यामध्ये, एक म्हणजे माझ्या या कुटुंबामुळे मला एक इमेज चांगली मिळाली की लार्जर दॅन द लाईफ. माझं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ना ते लार्जर दॅन द लाईफच कॅरेक्टर मला मिळालेलं आणि मिळत जात आहे तसं. सो जेव्हा मला प्रीतमनी सांगितलं की एक कॅरेक्टर असं असं आहे जे आपण करतोय, त्याच्यानंतर मला दुसऱ्या प्रोजेक्टसाठी प्रीतमने सांगितलं की आता कॅरेक्टर जे आहे ना ते मी सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे असं असं. सो तो बोलला की एक कॅरेक्टर मी तुझ्याकडे बघून लिहिलेलं आहे, प्रत्येक कॅरेक्टर जसे लिहिलेत तसे. आणि ते कॅरेक्टर खंगरी कॅरेक्टर, म्हणजे त्याला रांगडा जो ऍक्शन थोडं त्याच्यामध्ये एक म्हणतात ना की एक गंभीर अगदी असं नाही, पण जो एक वेल म्हणतात ना की मेहनत करून पुढे आलेलं आहे असं. सो ते कॅरेक्टर मला फार छान वाटलं आणि मला जे काही लोकांना द्यायचंय ते तो परफेक्ट त्यांनी मला त्याच्या तिकडे मांडलेलं. त्यावेळी म्हटलं की येस हे कॅरेक्टर मस्त आहे आणि मी घबाडकुंडमध्ये आहे. घबाडकुंडचा अजून एक स्ट्रॉंग पॉईंट जसं तू म्हणायचं तो आहे की युनिव्हर्स, फर्स्ट युनिव्हर्स. आपण लहानपणापासून एक युनिव्हर्स बघतोय पण आपल्या लक्षातच येत नाहीये की ती युनिव्हर्स काय आहे. लहानपणापासून त्याच्यावर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. जी युनिव्हर्स, जे युनिव्हर्स आहे, जे विश्व आहे, जे आपल्यासाठी खरोखर ते विश्व आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरंच. आणि मी जेव्हा सेटवर आले होते ना मी इतकी घाबरले होते बघून. म्हटलं हे काय बनवलंय, किंवा ती विहीर असेल. आम्ही आलो तेव्हा ते घबाड बनत होतं. ऍक्च्युली म्हणजे ना बघणाऱ्यांना अनेकदा असं वाटेल की अरे हे काय सगळं VFX मध्ये घडलंय की काय, पण नाही. सेट उभारला होता प्रीतमनी आणि त्याच्या मागे खूप मेहनत घेतलेली.
कन्फ्युजन व्हायचं का कुठून आतमध्ये कुठचा जाताना? रस्ता हा. बाहेर यायचा हो कुठून जायचं कुठून पहिल्या दिवशी बाहेर आम्ही यायचं? जेव्हा आतमध्ये गेलो ना हा. आम्ही फिरून एकाच ठिकाणी आलो होतो. बाहेर कुठं जायचं रे सगळ्यांच्या इथे प्रश्न होता खरंच का रे? खरंच तुम्हाला नव्हती भीती वाटत का सेटवर? कारण ना आपण जेव्हा अशा प्रकारच्या कथा करतो ना तेव्हा इन जनरल जशी ऐकण्यात निगेटिव्हिटी वाटते ना, थोडी जागेवर पण निगेटिव्हिटी वाटू शकते जाताना. आम्ही तू- खूप पॉझिटिव्ह होतो, उलट झालंय. तुम्हाला नव्हती खूप भीती posi- वाटत? नाही ऍब्सोल्युटली खूप पॉझिटिव्हिटी होती. खूप पॉझिटिव्हिटी होती त्याकडे. एवढं की आम्ही मध्यरात्रीचं शूट केलेलं आहे. बरं मध्यरात्री तिकडनं आम्ही प्रत्येक रूमवर जायचो वगैरे, असं ट्रॅव्हल असायचं. त्या थोड्याशा जंगलामधनं किंवा आडवाटेने ट्रॅव्हल असायचं, पण कधीच कोणाला भीती नाही. वाटली नाही, आणि रोज 1.5 शिफ्ट करायचो. हा, रोज 1.5 शिफ्ट असायची. त्याच्यामुळे नाहीच. कारण ती जी विहीर जेव्हा तुम्ही दाखवली होती प्रीतम, तेव्हा त्याच्यामध्ये ना असं भावल्या बिवल्या काय काय ठेवलं, तर मी म्हटलं कसं शूट करणार आहे ते कलाकार? आम्हाला बघून भीती वाटते एवढी. हे सगळं कसं शूट करतील जेन्युअनली हा प्रश्न होता. ये संदीप सर काय म्हणणं आहे आपलं? काय म्हणत नाही होता नाही तुम्ही? भीती अजिबात कधीच नाही वाटली. आणि दुसरी गोष्ट काय असते की आपण ना तिथे कामासाठी जेव्हा जातो की तेव्हा ना आपण त्या भूमिकेत असतो ना की अरे यार हा सीन राहिला आहे, हे करायचं आहे. त्याच्यामुळे असं होत नाही की भीती वाटली आहे. 1-2 ह्याला काही काही मेकअप असे आहेत की त्या सिक्वेन्सला भीती नाही वाटली, पण असं वाटलं की हा इथे लोक घाबरणार आहेत, असं मात्र झालं काही काही ह्याला. आणि खरंच या प्रत्येकाच्या लुकवर मेहनत घेतली. म्हणजे मी नो मेकअप लुक बद्दल आपण नको बोलूया, पण ज्यांना ऍक्च्युअली लुक आहेत त्यांनी सांगितलंय, त्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या लुकवर. शशांक सर त्यांना तर पटकन ओळखता पण नाही आलं, किंवा खंगरी मला फार आवडला त्याचा लुक. प्रत्येकाच्या लुकवर ना काहीतरी मेहनत आहे. अशा वेळी कलाकारांना कन्व्हिन्स करणं सोपं असतं का कठीण असतं, की हा फील आहे, लुक अँड फील, आणि या प्रकारे असणार आहे सगळं जे काय असेल ते? मला वाटतं की उलट हे खूप पॉझिटिव्हली गोष्ट घेण्यात आली, त्यांनी गोष्ट आवडली. Exactly. जर आपले कॅरेक्टर आपण डिझाईन करतोय, Yeah. ऍक्च्युली कॅरेक्टर डिझाईन करण्यात आले. म्हणजे आता जनरली लुक टेस्टमध्ये काय होतं की एकदा आपण बोलवतो आणि जे काही लुक टेस्ट होऊन जातं, आम्ही 4-4, 5-5, 10 लुक टेस्ट घेतली यासाठी की हे कसं वाटेल, या गोष्टी कसं वाटेल. आणि मला वाटतं की आपण लुकवर जर काम करत असेल आणि हा खूप वेगळा आणि खूप चांगला दिसत असेल तर याला आवडणारच. त्याला ही मराठीत गोष्ट करायला आवडणारच ना. कारण आतापर्यंत आपण लुकवरती आणि याच्यावर कधी डिस्कशनच करत नाही किंवा आपण त्याचा विचारच करत नाही. आता आमचे कॅरेक्टर प्रोफाईल किंवा कॅरेक्टर व्हिडिओ एवढे काय छान वाटतंय, कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा दिसतोय. कलाकार बरोबर. वेगळा व्यक्तिरेखा दिसतोय, वाटतायत. व्यक्तिरेखा Correct. वाटतंय. सो त्यामुळे या सर्वांना ही कन्सेप्ट आवडायची. म्हणजे हे सपोर्ट करायचे मला की नाही आपण असं नाही, आपण हे ट्राय करून बघायचं का, बरं मी आणखी एक दिवस येतो, आपण असं करायचं का. म्हणजे शशांक सरांचं तर मला खूप म्हणजे खरंच मी थँकफुल आहे की त्यांनी केस रिमूव्ह केले. वीक नाहीये तो. वीक नाहीये, ते रिअल आहे. म्हणजे हे एका कलाकाराला 6 महिने डोक्यावरती केस नसते, खूप मोठी त्यांच्या गोष्ट आहे. सिक्युरिटी गार्डने सुद्धा सोडलं होतं त्यांना building. आणि मला यात सांगायला आवडेल की सरांचाही आम्हाला तितका सपोर्ट होता की आम्ही किती कम्फर्टेबल असू त्या लुकमध्ये. म्हणजे मला लेन्स होते एका लुकमध्ये, तर ते लेन्स ना मला इरिटेट करत होते. असा अर्धा चंद्र दिसायचा, विजन कट होत होता. आता आपल्याला जे 100% दिसतंय त्यात ते कट होत होतं, आणि ते तसं बऱ्याच वेळ राहिलं ना तर दुखतं, डोकं दुखतं आपलं, हेवी होतं डोकं. तर 1-2 दिवस लुक टेस्टला ते मी ट्राय केलं की होतंय की नाही. आणि जेव्हा लुक दाखवायला सेटवर गेलो, म्हणजे शूटच्या दिवशी, की फायनल हे असं झालं आहे, सरांनी विचारलं की ओके आहे ना, काही त्रास होत नाही आहे ना. तर मी ते 2 दिवस सहन केल्यामुळे मीही ट्राय केलं की होतंय का, उगाच नको आपण त्यात काही चेंज करायला. तर मी सरांना सांगितलं, सर ते दिसायला मला कमी दिसतंय, त्यामुळे सगळं लक्ष माझं तिकडे जातंय. तर त्यांनी दुसऱ्या मिनिटाला दुसरा ऑप्शन शोधून काढला, तोही बेस्ट होता, पण ते आर्टिस्टचा इतका विचार करतात, त्यामुळे आम्हाला आमचं 100% देता येतं कामात. मी पण त्यांना म्हटलं होतं मेकअप करूयात ते म्हणाले नको, तुमचा कम्फर्ट महत्त्वाचा, नको. पण ह्याचं कसं, हा ना आर्टिस्टचं ना सजेशन सुद्धा खूप म्हणजे मनापासून ऐकतो आणि त्याच्यावर काम करतो. जेव्हा त्यांनी सांगितलं की खंगरी एक धोती घालून असणार आहे, तर त्याला म्हटलं धोती हा जो प्रकार आहे ना, नेसणं वगैरे सगळं, ते ऍक्शन करताना त्रासदायक आहे. आणि ते तर कॉमन झालेलं आहे, आपण थोडं वेगळं करायचं. त्यामुळे अजून एक धोती प्रकार जो मिळतो, लाईक हाफ ना, हा पजामा लाईक असतं ते. सो म्हटलं ते आपण ट्राय करूया. सो माझ्याकडे होतं ते, मी घालून त्याला फोटोवर पाठवला होता, हे बघ कसं वाटतं तुला. सो तसे ते क्रिएट करून घेतले. म्हणजे हा आर्टिस्टचे सजेशन्स आहेत ना, ते लगेच तो ऍक्सेप्ट करतो. मेकअप नको, नको मेकअप. नाही, पण त्याच्या मागेचा थॉट होता की
बाकी सगळेच. की गावाकडले असेल तर त्यांचं कलर टोन आणि त्या गोष्टी ते तसंच असतं. तर त्यामुळे मला त्यांची असं थॉट प्रोसेस पण त्याच्यामध्ये सुद्धा तू बघ प्राजक्ता खूप गोड दिसली आहे त्या म्हणजे विदाऊट मेकअप. सो गुड यार. देवा म्हणत असेल गोड तर गोड, अरे. तेव्हा खोटं बोलत नाही. तुम्ही म्हणजे एवढे कलाकार असताना प्रीतम शूटिंग झालं ना ऑन टाइम, कारण आताच ते किती सांगतायत मला आत्मीयतेने गोष्टी, तर सेटवर म्हणजे व्हायचं का तुमचं वेळेत व्हायचं सगळं? हो हो कारण वेळेत दीड शिफ्ट मध्ये दीड वेळेत shift व्हायचं. लागून व्हायचं. हा, दीड शिफ्ट लागून, कारण एवढ्यांना मॅनेज करणं हे बिलकुल सोपं नाहीये. त्यात प्रत्येकाचा एक वेगळा लुक आहे, किंवा जे तुम्ही छोटे कॅरेक्टर स्केचेस काढले ना, तर ते लिंक्स पटकन लागत नव्हते की अरे ह्यांचं काय म्हणणं आहे किंवा हे काय करताय तिकडे. तर हे सगळं सांभाळून शूट करणं हे अजिबात सोपं नसेल. नाही, पण मला या फिल्मला ना मला खूप गोष्ट एक वेगळी जाणवली. हा फिल्म फक्त हा माझा वाटत नव्हता, हा फिल्म हा याचा वाटत होता, यांचा वाटत होता. म्हणजे सर्वांनी मिळून जे एफर्ट देतात ना, तो मला, आणि प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आताही प्रत्येक डिपार्टमेंट काम करतोय स्टील प्रमोशन होईपर्यंत. तर या फिल्मला वेगळीच पॉझिटिव्हिटी मला खूपच जाणवली. म्हणजे एवढे आम्ही सोबत काम करतोय पण आम्हाला असं कधीच झालं नाही की आपलं लेट होत आहे, कोणी इरिटेट झालंय की मला हे नाही करायचं, कधीच झालं नाही. तर मला वाटतं सर्वांचे याच्यात खूपच पॉझिटिव्ह एफर्ट आहे. तुम्ही सांगितलं नसेल ना इरिटेट झाल्याचं. नाही पण कसं असतं की आम्ही आता कसं आहे की आम्ही जरा बिंदास्त आहोत ना इथनं. सेटवर आम्ही वेगळे असतो म्हणजे की त्यावेळेस पोचायचंय, रेडी व्हायचंय, आपल्याला कॉल आला, जायचंय, सीन समजावून घ्यायचंय. त्याच्यामुळे एक वेगळ्या झोनमध्ये असतो आम्ही. असं नाही की प्रत्येक वेळेस टाइमपासच चालू आहे किंवा काय. कारण काय, प्रत्येक वेळेस आता समजा पाऊस पडतोय आणि मध्ये थांबलाय, तो त्या मध्ये थांबलाय समजा अर्धा पाऊण तास, तर त्याच्यामध्ये चल ना माझा एक मास्टर होऊन जाईल, मग कटिंगला आपण हे करू. तर ते कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ऍक्टर्सच्या चालू असतात आणि ते चालू असावे. बिकॉज एकमेव कला ही अशी आहे चित्रपट ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो. म्हणजे चित्रकला, शिल्पकला, नाटक, संगीत आहे त्याच्यामध्ये, पण हे जास्त खर्चिक आहे. सेटवर तुम्हाला 100-150 लोक काम करत असतात ना, ते बघूनच असं वाटतं की यार नाही आता चला, आपल्याला डिरेक्टरनी बोलवलंय आणि आता आम्ही प्रीतमची चेष्टा मस्करी गंमत जम्मत चालू आहे. पण तिकडे कसं होतं की टेक समजा झाला, हा कट, तर कट नंतर मी असो नाही तर कुणीही मोठा अभिनेता असो, कट नंतर त्याचं लक्ष डिरेक्टर, कान त्याचा डिरेक्टरकडे असतो, डोळे की काय वाटतं तर तुला तो बरोबर तिकडनं झालं ना? म्हणला की लाईक वन मोर, मग तो येऊन काहीतरी कारणात सांगणार की सर असं असं आहे, हे करूया, ओके, परत कट इट, परत कसं आहे दादा, हा खुश, पुढे. म्हणजे हा जेव्हा ट्रेलर, मगाशी मी प्रीतमला पण म्हणाले की जेव्हा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा कळलं की किती खर्च झालाय या प्रोजेक्टवर. नो डाऊट त्याला नंतर पोस्ट प्रोडक्शनमध्ये जो काही आत्ता दिसतोय त्याप्रमाणे बनवलं असेल, बट देन अगेन यांनी काय परफॉर्म केलंय ते 50% मी कन्सिडर करते. मला तुमच्या चौघांकडनं उत्तर ऐकायला आवडेल. घबाड कुंडचं शूटिंग तुमच्यासाठी कठीण होतं का सोपं होतं? ऑब्व्हियसली प्रत्येक प्रोजेक्ट हा कठीणच असायला पाहिजे. कारण समजा तो प्रोजेक्ट कठीण असेल ना तर आपण आपले 150% देत असतो. काही गोष्टी अशा होत्या ना, फॉर एक्झाम्पल मी आणि संदीप आम्ही अंडर वॉटर होतो. सो अंडर वॉटर ते जे काही सीन्स आमचे होते, सो त्याच्या ह्याच्यात नेमकं जानेवारीमध्ये ते शूट लागलं होतं. खूप थंडी, मला थंडी सहन होत नाही, बऱ्याच वेळ मी AC ऑफ असतात माझे. सो त्या थंडीमध्ये आम्ही जवळपास किती संदीप दिवसभर आपण होतो, मोठा स्विमिंग पूल होता, त्यात अंडर वॉटर आमच्या सिक्वेन्स दिवसभर, आणि ते सुद्धा नुसतं एवढं नाही, पूर्ण टप टू बॉटम आम्ही पाण्यामध्येच. सो त्याच्यामुळे ना बाहेर आल्यानंतर श्वास घेताना त्रास व्हायचा. पण एक गोष्ट अशी होती की मी संदीप आम्ही फक्त आर्टिस्टच पाण्यात मध्ये नव्हतो, तर आमचा डिरेक्टर सुद्धा तो अंडर वॉटर कॅमेरा घेऊन बिचारा थरथरत. सो प्रीतम बद्दल रिस्पेक्ट तर आहेच 100%, पण इमोशन 1000% आहेत. सो त्याच्यामुळे ना तो जी एखादी कठीण गोष्ट असेल ना तर लक्षात यायचं की नाही यार आपण आपल्याच नाही, आपण त्याच्यासाठी सुद्धा करायला पाहिजे ती. सो त्यामुळे एखादी कठीण गोष्ट असायच्या, बऱ्याच काही ऍक्शन्स होते. आता जो रोपवरचा जो माझा जो आहे ना, की बरेच लोक म्हणतात चांगला वाटतो लाईक दॅट, काही मोंटाजेस पैकी काही असं ते, तर तो ऑलमोस्ट 40 फूट तरी असू शकतो माझा अंदाज. मी जाऊन असं तो छताला हात लावायचो. सो त्या तिथपर्यंत बऱ्याच लोकांना ना पहिल्या मजल्यावर सुद्धा भोवळ येते. बरोबर.
पण त्या तिकडे गेल्यावर काहीच नाही, फक्त रूफवर वगैरे. सो देवाच्या कृपेने भरपूर स्टंट्स केलेले आहेत आणि भरपूर ट्रेकिंग केलेलं आहे, रॅपलिंग केलेलं आहे, रॉक क्लाइम्बिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे ते ना असं काही वाटायचं नाही. वाटत नाही. पण आमचा जो डीओपी आहे ना योगेश कोई, सो माझ्या बरोबर त्याच्या त्या लहान मुलांनी सुद्धा ते केलंय. हा. सहज म्हणून तो सहज वरती गेला, तिथपर्यंत गेला. सो अशा कठीण गोष्टी आहेत, पण त्या सुद्धा आमच्या या लाडक्या आमच्या डार्लिंग प्रीतममुळे या सगळ्या हलक्या होतात. Yes. संदीप. नाही, माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण देवासोबत फाईट होती माझी. मी बघा हॉटेलवाला Darling. सुद्धा माझ्याकडे बघून नाही खाऊ अजून त्यांना द्या अजून थोडी, एक पोळी अर्धी द्या, एक थोडं श्रीखंड दे त्यांना, खा खा खा, असं एक केविलवाण्या नजरेनं बघतात. तो देवाबरोबर फाईट आहे. मी घरच्यांना सांगितल्यावर माझी मुलं रडू लागली, घरच्यांचे फोन, नातेवाईकांचे की मला धमकीचे फोन. निघताना घरी सोडवायला आले घरचे की कसं होईल. अगं म्हणलं नाही, मी घेईन काळजी. आई जेवली नाही त्या दिवशी माझी. तर देवासोबत फाईट. मी विहिरीमध्ये ऍक्च्युअल खऱ्या विहिरीमध्ये अख्खा दिवस मी आणि ती छोटी मुलगी हार्नेस लावून आम्ही स्टंट्स करत होतो. तिला मी वाचवतोय. देवदत्त सोबत अंडर वॉटर होतो मी. देवदत्त सोबत माझी सेटवर असं पाणी हे केलं होतं. तिथे आमचा फाईट सिक्वेन्स होता. एकदा मी फ्लिप करतो आणि भिंतीवर जोरात आदळतो तो ह्याच्यामध्ये ॲट्रेलम. तर तेव्हा हार्नेस बांधून तुम्हाला ते टेक्निक जे आहे ते. सो मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट आहे वेगवेगळे चॅलेंजेस नटासाठी घेऊन येतो. याच्या आधी मी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणालो होतो, जे नवीन पिढीसाठी ज्यांना ॲक्टर म्हणून लॉंग टर्मसाठी करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी, की हे इतकं सिरियस आहे. अभिनय करणं इतकं खरंय. सिरियस आहे की समजा मला एखादं व्यसन आहे समजा दारूचं, तर तुमचं सकाळी 7चा कॉल टाइम आहे आणि तुम्ही निवांत गप्पा मारताय, जागरण करताय, दारूच म्हणून नाही, जागरण करताय प्लस दारू. कॅमेरा पकडतो लगेच. कॅमेरा तुमचं खोटं सगळं पकडतो, तुमचे एक्सप्रेशन पकडतो, तुम्ही टेन्शन मध्ये आहात, तुमचा टेक ओके होत नाहीये, सगळं पकडतो. म्हणून इन फ्रंट ऑफ कॅमेरा तुम्हाला मेंटली फिजिकली फिट असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही फिट नसाल तर 125 जण 150 जण युनिटमध्ये काम करतायत. तुम्ही जर फिटनेस नसाल, सारखे सारखे आजारी पडत असाल, तर 150 लोकांचा चहा, जेवण, स्टे आणि प्रत्येकाचा पर डे कॅमेरापासून. सो खूप खर्चिक माध्यम. बरोबर. म्हणून मला लमणमधलं एक फार छान वाक्य आहे, ते मी सांगतो आणि थांबतो. शंभू मित्रांचं डॉक्टर लागूंच्या पुस्तकाच्या बॅकसाईडला एक वाक्य आहे, ते मला फार एवढी वर्ष लक्षात राहिलं आणि मी नेहमी ते वाक्य आठवतो की ॲक्टर शुड बी ॲन ॲथलीट फिलॉसॉफर. त्याचा अर्थ तुमचं वाचन, ऐकणं, बघणं सगळं हवंच, पण त्याच्यासोबत तुमचा फिटनेसही गरजेचा आहे. असं नाही होणार की तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही आराम केला. नो. ह्या चित्रपटात म्हणजे मला ऍक्शन नव्हत्या, बाकी ह्यांनी जितकं संघर्ष केला, ऍक्शन केल्यात, रिहर्सल केल्यात, हे सगळं नव्हतं. पण निसर्ग म्हणजे खूप पाऊस होता, म्हणजे खूप पाऊस होता. आणि आम्ही इतक्या चिखलातून मी आणि संदीप जायचो. मग आम्ही तिथे बाहेर पाय धुवायचो, मग आम्ही आत जायचो, ते पाय असे गारठलेले असायचे, ते पुसायचो, मग आम्ही शूट करायचो आणि परत व्हॅनिटीकडे चेंज करायला जाताना पुन्हा एवढा चिखलात न जायचं. म्हणजे वेड्यासारखा पाऊस. कधी कधी आम्ही ज्या घरात शूट करत होतो ना, तिथेच त्यांची एक रूम होती, मग तिकडेच ही चेंज करायची. म्हणजे तिथल्या तिथे मला मराठी आपली जी सगळे महाराष्ट्रातले ऍक्टर्स ना, त्यांचं ते फार आवडतं. आता कॅमेरा लागलाय, मला व्हॅनिटी जाऊन माझी कॉफी आली वगैरे नाही, आता पाऊस थांबलाय, मला टेक द्यायचा. हे सगळ्या मराठी कलाकारांमध्ये प्रत्येक आहे. आणि मला आत्ता एक असं सुचलं की कलाकाराचा, आत्ता सुचलं मला ही बोलत असताना, कलाकाराचा एकच धर्म असू शकतो, शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. दॅट्स ट्रू. वैष्णवी. माझ्यासाठी कठीण म्हणण्यापेक्षा ना आव्हानात्मक होतं, कारण त्याची सुरुवातच लुक टेस्ट पासून झालेली. म्हणजे जसं माझ्या कॅरेक्टरचे 2 पैलू आहेत, तर ते दुसऱ्या पैलूचं लुक टेस्ट करताना जेव्हा आम्ही पहिल्यांदा केले 4-5 तास लागले, आणि जेव्हा तो रिमूव्ह केला तेव्हा पूर्ण रॅशेस आलेले चेहऱ्याला, पूर्ण लाल झालेला. जेव्हा मी सर रीडिंगला आलेले, मला कोणीच ओळखलं नाही कोण आली असेल. पूर्ण इथे असं दादड आल्यासारखं लाल लाल चट्टे. तर मला टेन्शन आलेलं की आपल्याला हे 9-10 दिवस करायचं आहे, ते पॅचेस लावणार आहेत, तो ग्लू लावून, मग हे कसं काय, म्हणजे माझा चेहरा कायमसाठी खराब होतोय की काय वगैरे वगैरे सगळे थॉट्स येऊन गेले. मग डॉक्टरना फोन केले, डॉक्टरनी ट्यूब दिली, गोळ्या दिल्या.
मग ते 2 दिवस लागले त्याला पूर्ण बरं व्हायला, 2-3 दिवस प्रॉपर लागले. मग प्रोडक्ट्स थोडे चेंज केले आणि जेव्हा ते दुसरं गेटअप घ्यायला मी बसायचे, मनाची तयारी करून की आता आपल्याला 5-6 तास हलायचं नाही आहे जागेवरून. मग तो व्हॅसलीन लावलं जायचं केसांना वगैरे, ग्लू लावला जायचा, मग ते छोटे छोटे पॅचेस लावले जायचे, मग त्याच्यावर ते रंगवले जायचे, त्या जखमा भरल्या जायच्या. हे सगळं करेपर्यंत एक 3-4 तास झाले की मग मला मध्ये जेवायला वगैरे मिळायचं नाही, कारण हाताला ती सिलिकॉनची नखं वगैरे होती. तर मग मला टीममधले भरवायचे ग अक्षरशः, किंवा मी त्यांना सांगायची ती चपाती डाळीत घालून द्या, मग मी चमच्याने डाळ आणि चपाती वगैरे खायचे. असे दिवस होते खूप, म्हणजे हे लक्षात राहणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर जेव्हा एक 4-5 तासानंतर मी रेडी व्हायचे, मग जेव्हा सीनला बोलवणार आहेत तेव्हा मग ते रक्त चिकटवलं जायचं पूर्ण अंगभर. 2 दिवस मजा आली, नवीन काहीतरी आहे, पण नंतर मला असं व्हायला लागलं मला चिपचिपीत होतंय वगैरे वगैरे वगैरे. सो हे आव्हानात्मक होतं आणि प्रीतम सर डिरेक्टर होते म्हणून हे सगळं सोपं झालं माझ्यासाठी. हे सगळेजण आत्ता त्यांनी जे सांगितलं, स्टंटबद्दल सांगितलं किंवा लुकबद्दल सांगितलं, खरं तर ना हे सगळं आर्टिस्टकडनं करून घेण्यासाठी प्रीतम आपला होमवर्क एकदम पक्का लागतो की एक्झॅक्टली आपल्याला काय हवं आहे, आणि कम्स विथ लॉट्स ऑफ रिस्क, थोड्याफार प्रमाणात भीती, बरोबर. अशा प्रकारचे प्रोजेक्ट करताना किंवा कलाकारांकडनं या गोष्टी करून घेताना डिरेक्टरच्या मनामध्ये भीती असते थोडी, प्रोजेक्टला घेऊन असते. हो, भीती ती होती, पण हे एवढे गोड आहेत ना की मला ते असं वाटलंच नाही की मी एक्सपेरिमेंट करतोय. पण जे खूप चॅलेंजेस होते हा फिल्म करत असताना, खरंच भीती होती की हा फिल्म थोडासा ॲज अ टेक्निकली आणि सर्व गोष्टीत खूप वेगळा आहे. म्हणजे आता 1.5 शिफ्टबद्दल बोलण्यात येतं की हा 1.5 शिफ्ट जनरली हा फिल्म जास्त आला, पण त्याचं टेक्निक्स आणि त्याचे रिझन्स खूप वेगळे होते. एक हॉलिवूडमध्ये फिल्म आहे, त्यांनी पाण्याच्या अंदर शूट करायचे ना, ते फक्त 10 मिनटं त्यांना 10 मिनटं फक्त अंदर जायला लागायचे. म्हणजे अख्ख्या दिवसामध्ये त्यांचं 10 मिनटं शूट व्हायचं. म्हणजे जेवढा त्यांचा आटापिटा चालायचा तो फक्त त्या 10 मिनटाचा शॉटसाठी. मराठीमध्ये आत्तापर्यंत अशी सवय नाही आहे की लाईटला 6-6, 7-7 तास लागल, आर्टला 6-6, 7-7 तास लागल, मेकअपला 5-5, 6-6 तास लागल. जर तिथं मेकअप आर्टिस्ट आला माझा, तर तिथे प्रोडक्शन आलं, तिथे स्पॉट आला, पूर्ण टीम रन होणं सुरू झालं. हे खूप मोठा प्रोसेस होता. म्हणजे हा प्रोसेस आमच्यासाठी 12 तासाचा नव्हता, आमच्यासाठी हा प्रोसेस 18 ते 20 तासाचा होता. आणि त्या मूडमध्ये आणि त्या टाईममध्ये ते संपवणं हाही मोठा टास्क होता, कारण हेच 6 तासाची लाईटिंग मला परत लागायची आहे, ते टेक्निक्स परत एक्झिक्यूट करायची आहे. तर हा खूप मोठं प्रेशर होतं की या गोष्टी कशा एक्झिक्यूट करायचं. फॉर एक्झाम्पल, मी तरी असं बघितलं नाही की ॲक्शनच्या पहिले फक्त 5 ते 6 दिवस ना फक्त त्या रोपिंग आणि त्या वेल्डिंगला आम्हाला करायला लागायचे फॉर दॅट ॲक्शन. हे खूप वेगळं आहे ना, म्हणजे आणि टेन्शन नसतं की आपण हे करत आहोत, पण ॲक्शन त्याची डिझाईन व्हायला पाहिजे. इवन आम्ही 5-5, 6-6 दिवस ॲक्शनची पहिले प्रॅक्टिस घेतली. त्यात ही भीती की आपण फिल्मच्या पहिले करतोय, कोणी इंजुअर्ड नाही व्हायला पाहिजे, त्याचा काही इश्यू नको आला पाहिजे. जसं आता हिने सांगितलं की हिचा मेकअपचा इश्यू व्हायचा, म्हणजे हिचं स्किनचा, ते मला भीती वाटायची का मी यांना जास्त त्रास तर नाही देता ना. मला खरंच यांच्याकडे बघून मला वाईट वाटायचं की अरे मी जास्त त्रास तर नाही देत ना, म्हणजे एका व्यक्तीला ते. आणि हे मला पहिले चांगलं वाटायचं, हिंदी इंटरव्ह्यू आणि सर्व बघून ना 7 तास लागले, 8 तास लागले, आणि आपल्याला छान वाटायचं की माझ्या फिल्मला मी कधी करणार, अशी क्रिएटिव्हिटी कधी करणार की 7-7, 8-8 तास मेकअप चालणार. पण जेव्हा यांचं बघितलं म्हटलं नाही, हे मला कुठंतरी खूप वाईट वाटायचं. आणि मी खरं सांगतो, मी आज बोलतो, जेव्हा यांचं मेकअप मी यांच्या वॅनिटीच्या साईडलाच नव्हतो जात, कारण मला बघवल्याच नव्हतं जात की एका माणसाला मी 7 तास त्रास देतोय. मी जायचोच नाही, फक्त त्यांना लुकसाठी बघायचो आणि ऑनसेट भेटायचं, आणि त्यात पण मी रेअर बोलायचो, कारण मला कंप्लेंट जर केली तर नाही, हे माचार नाही होतात, मी नाही करणार. झालं, मी चालले घरी, आई बाबा हे ना इकडे सगळे लोक हे खूप त्रास देतात की हे खूप वेगळी प्रोसेस होती माझ्यासाठी. म्हणजे आता सेट तो उभारलाच आम्ही, म्हणजे 40-40 फुटाचा सेट उभारला. त्याच्यावर मोठा टास्क होता का त्याच्यावर 40 मीटरचा तो निळ्या कलरचा कापड बांधणे आणि तो ऑल सेट करणे, तो हल्ला नाही पाहिजे,
कोणी सिगरेट पिली नाही पाहिजे तिथे. हे खूप मोठे चॅलेंजेस आहे. आणि म्हणजे विचार करा, जर कोणी सिगरेट पिली चुकून, तसं आम्ही बॅनच होतं सर्व सेटवर, पण तर ते काही झालं तर झालं ना. एवढं जे आम्ही जो 3 महिन्यापासून ते काम करतोय, आम्हाला 2 महिने फक्त सेट बांधायला लागले. आणि त्यात जर थोडंसंही काही चुकलं तर मग अख्खा सेट तो वाया जाईल. तर हे खूप भीती होती मनामध्ये की आपण काय करतोय. आणि पण सर्वांची एवढी पॉझिटिव्हिटी होती, सर्वांचं एवढं प्रेम होतं. म्हणजे आमच्या निर्मात्यांचं खूप मी मनापासून आभार मानतो. आणि मी दरवेळेस तेच सांगतो की असा निर्माता सर्वांना भेटला पाहिजे, जेणेकरून आणखी असा निर्माता प्रीतम सारख्या गुणी दिग्दर्शकाला मिळावा. खरंच मला प्रीतम बद्दल एक सांगावं वाटतं दर्शन, की मी गेले जवळपास 3-4 प्रोजेक्ट जे माझे झालेले ते प्रत्येक शॉटला ना चीफ असिस्टंट यायचा आणि सांगायचं की सर बोर्ड घेऊन, स्टोरी बोर्ड घेऊन, सर दिस इज वे गोइंग टू डू दिस अँड दिस. किंवा मला डिरेक्टर सांगायचं असं असं दाखवून, ह्या माणसाच्या डोक्यामध्ये सगळे स्टोरी बोर्ड्स रेडी आहेत यार. मग त्याला ना कशाची गरजच नाही लागायची, एवढा या माणसाचा अभ्यास आहे. तू जे म्हणतेस ना होमवर्क, त्याचं होमवर्क खूप जबरदस्त आहे. आणि तो त्याला माहितीये काम कसं काढून घ्यायचं काय कलाकारांकडून. म्हणजे त्याला ती नॅक आहे प्रीतम सरांना की तर ती लहान मुलगी आहे, तर कसं लहान काम मुलगी करून ती घ्यायचं. म्हणजे तिला त्रास होईल किंवा ती कंटाळेल, तर तिच्या सेटवरची चला आरोही मॅडम आल्या, चला टाळ्या वाजवा. सो तिला वाटायचं अरे आपण कोणतरी सेलिब्रिटी आहोत. मग ती एवढं मस्त काम करायची आहे. म्हणजे त्याला परफेक्ट माहिती आहे, परफेक्ट गोष्टी त्याच्या डोक्यात आहे, तो परफेक्ट फोकस्ड आहे. वा. आणि अशा माणसाला डॉक्टर रसिक कदम यांच्यासारखा प्रोड्युसर मिळणं म्हणजे खरंच यार दुधामध्ये साखर. क्या बात. तर एक जरा छोटासा गेम खेळूया का आपण? चालेल. ऑलरेडी यांनी आमच्यावर बरेच गेम केलेले आहेत. आता मी एक परत अजून एक खेळते. game. तुम्हाला माहिती आहेत का पण भूतांची नावं माहिती आहेत का? बऱ्यापैकी माहिती आहेत. अशी वाचनात आलेली काही हा, वैष्णवी? हा. थोडीफार. आठवत नाही यार पटकन. नाही माहितीये प्रीतम, तुला भूतांची नावं माहिती आहेत? एवढे नाही, पण थोडेफार. विदर्भातली? म्हणजे विदर्भातले विदर्भातली भूतं माहिती आहेत, त्याला मराठवाड्यातली माहित असतील, तुला कोकणातली माहिती. समुद्रावरची. ओके, सो गेम अगदी सोपा आहे. माझ्याकडे ज्या चिट्स आहेत ना त्याच्यामध्ये मी काही भूतांची नावं लिहिली आहेत. ओके, पहिली चिट मी प्रीतमला देणार. तुम्हाला ते तो भूताचं नाव दाखवणार, तो स्वतः नाही वाचणार ते. तुम्हाला त्याला ना वेगळ्या प्रकारे सांगायचं की ते कोणतं भूत आहे. ठीक आहे, बरं. काहीही उदाहरणं द्या, एनिथिंग, काहीही तुम्ही त्याला सांगा. दमशेर बोलू असेल. शकतो ना. दमशेर असेल. तुम्ही बोलू शकता. दमशर ऍक्टिंग मध्ये काय कळणार भूत. तुम्ही बोलू शकता, पण डिरेक्टली स्ट्रेट हिंट नाही द्यायची, नाही. घुमून फिरून काहीतरी हिंट द्यायची. आणि प्रीतम यू हॅव टू गेस. हे असं प्रत्येकाकडे मी देणार आहे 2-2 चिट्स. ओके. ठीक आहे, नो चिटिंग. पण स्वतः त्याच्यावर वाचून असेल ना तर आम्हालाच कळणार नाही भूत कुठलं आहे. एवढं तर वाचनात आलं असं प्राजक्ता म्हणाली, तर मला तिच्याकडनं एकदम हाय होप्स आहेत आता. म्हणजे मी आताच खचले हाय होप्स. ओके, चल, we'll go. वाचू नकोस. ओके, पहिलं. हा आता नाही बोलायचंय, ऍक्टिंग बोलायचं, नाही. action नाही करायचं. वैष्णवी सुरू झाली ऍक्टिंग. नाही हे बघ, देवा नो. हे बघ, मी प्रत्येकाला, माझा स्वभावच आहे, तू मला किती वर्षापासून बघतोयस बरोबर? हिंट दे. मी प्रत्येकाला रिस्पेक्ट देतो. मग तो फणस असेल, कापा बरका असेल, पण मी त्यांना मान देतो. अरे हे खूप साहित्यिक होत आहे ना. हा. हिंट दे. मी मान देतो. मी भूताचे फिल्म करतो पण ना, पण भूतावर एवढा अभ्यास होत नाही. पण हे खूप सोपं आहे सर, सांगून टाका रे. Acting नको करूस. No acting. सर अरे बघितलेलं समजा भूत आता आहे आपण हिंदी ते फिल्म मध्ये. काहीतरी मान आपण देतो सर मी. सर आपण सर, मान देतोय, आपण मान recently- देतो. अरे तू मान जो कापा देणार बरका. असतो तो कोण? मान तोळ्या, मान काट्या नाही, मान मान तोळ्या, मान काप्या. मान काट्या म्हण. काय मान काप्या. कापा बरका. तुमचं मस्त पण होतं काय- actually. भूत येते, गेस करायला भूत सांग आहे? त्याला. काहीच नाही शरीरावर. असं भूत येते. तुमच्या तुमच्या मराठवाड्यात मगाशी मी female आहे, नावं female. घेतली ती सगळी नावं सर्वात घ्या जास्त. बघून. फिमेल नाही नाही फिमेल वैष्णवी. भूत, फिमेल भूत, मराठवाड्यात सर्वात जास्त फिमेल भूत. अंगावर काही नाही, कळलंय त्याला. फिमेल भूत. अंगावर मास्क नाही, काही नाही. Acting केलं. मास्क गेलं जा तर यार. बरोबर, काहीच नाही महासंघावर. त्याला येत आहे. चल आता बस झालं. येत आहे ही ऍक्टिंग आहे. काय बरं भूत, हट, हे त्याला कोणतं येतच भूत नाही. आहे? देवा एवढं यार, serious जा आहे? यार. सांग किती सर. एवढी आता मोठी तो- hint तो- दिली तो- त्याने. तो- 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 तो फुटेज आता ही ऍक्टिंग आहे. आमचा संदीप आहे, तो फुटेज घेणार. काय 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 कुत्रा आल्यावर काय म्हणतो आपण जवळ आल्यावर? हा डळ का? माहित होतं. ओके देवा. डळ आमच्या मराठवाड्यात काय पिकतं? हळद.
सर हा वाचलं ती सातारा वाचलं वगैरे वाचलं हा. हा. चला जे कधीच पाठ सोडत नाही असं. येईल तुला लगेच. म्हणजे नाही नाही नाही. नो गाय त्याचं उत्तर जे आहे ना त्याच्या जवळपास नाव आहे त्याचं. जे कधीच पाठ सोडत नाही. हा. आपण समजा बरोबर आहे अक्षुश. नाही फोडलं ते. आपण अरे आता काय आता नाव तर घेणारच ना. नाही नाही बोल संदीप बोल इंटेलेक्च्युअल बोलतो. हॉलिवूडच्या इंटेलेक्च्युअल नाही रे. ए भूताची हिंड द्या यार तुम्ही. हॉलिवूडच्या- भूताची नाव एवढी फनी कशी झाली आपल्याकडे. कापा फणस बिणस. फिल्म मध्ये ना ते नाव हिंदीमध्ये घेण्यात येतं सर्वात जास्त. हॉलिवूडच्या मध्ये डबिंग करतात ना डबिंग हा हिंड डबिंग तुमच्या मध्ये मागे कोण आहे असं हिंदी मधून विचारायचं असेल तर हे वाक्य म्हणा अवघड आहे हिंदीतून. अवघड करतेस. बोल मग मी सिंपल सोपंच सांगा बरं, हेच सिंपल आहे. हा तुझ्या मागे कोण आहे हे वाक्य हिंदी कोण आहे मधून मागे? कोण आहे मागे मागे हे वाक्य मागे. हिंदी शच. मधून म्हणा. हा. देअर यू आर. पिशाच मागे मागे, तर पिशा- मागे. मगाशी मी हो, मस्त- पिछे. जर मला पिच्छा आहे म्हटलं पिच्छा पिशाच? अच्छा पिच्छा म्हणजे पिशाच हे घे. कुबडा हे मला वाच. नाही माहिती. हे काय सांग हे सांग कुबडा. अरे यार खवीस कोबड्या खवीस. हे बघ, काय घेतलं काही नाही. वा 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 वा. कॅरेक्टर मला अभ्यास जोरात आहे भूतांचा. आता आता माझी 1.5 वर्ष भूतांवर शूट केलं ना रे. वा, वा. ए मला जरा- सोपं दे. हिला कठीण ही कोकणातली आहे. मग तिला तर माहिती दोनच त्यांच्या दाखवतो. जवळपासची आहे. अभ्यास हे असं असला बघ. अभ्यास असेल. आता रे दाखव. अच्छा मी तर पहिल्यांदा असं मालकीण. Correct. राईम आहे आहे, तुम्ही राईम आहे. बोला राईम आहे. तर. अजून काय असतं? राईम आहे. त्याच अरे गाय चेटकीण. नाही Right असंच आहे. अजून तसंच मालकीण चेटकीण. तिचं मेकअप ना असा जखम झाल्यासारखं वाटत. हा. जखम होती तुला. जखम होती का फिल्म मध्ये? हो. जखम हो जखमा होत्या जखम होती. जखम जखमी मालकीण. राईम आहे राईम आहे राईम आहे. मला माहितीये का हे भूत? हो हो राईम आहे हो, हो. राईम आहे. अगं तुला माहितीये मालकीण, भूत? चेटकीण जखम- भुटकीन जखम. भुटकीन. किती हसते ती. भूत आहे. ऐकत हे कुठलं नाहीस. भूत आहे? हा, ऐकत हा, नाहीस. हा. जखम होती का तुला सिनेमात? मालकीण संदीप, तुला एवढा? जखम होते का? जखम. नो यार. मालकीण ती खिकी हसते. ते सगळेच भूत की असतात. Yes, देवा yes, भुटकीन नाही. काय जखम होती का मालकीण तुला? मालकीण चेटकीण भुटकीन. भूतकीण कुठची मला पहिल्यांदा ह्याच्यात नाव पण नाही भूतकीण. झाला फिल्म लिहा तू. भुतकीण. हा, भुतकीण. एक कॅन्सल करून. अगं राईम आहे राईम आहे. राईम अजून काय आहे? जेव्हा तू सोपं जहाजात आहे. बसली होती ना तेव्हा जखम होती तुला. ते गप यार. जा. काय या काय हिंट आहेत या काय हिंट आहेत. तुम्ही काय म्हणतात जखम हा जखम होती का जखमीन. हा करेक्ट करेक्ट जवळ आहेस. ए, जवळ कुठचं आहेस. भूत आहे? अरे, जवळ आहेस. अरे जवळ आहे. जखमीन. जखमीन नाही. चला 5 4 3 अरे काय हे 2 1 गेलं. लाजच घालवली नी खरंच कोकणाची ना? जखीण. जखीण. जखीण जमखीण नाही जखमीण काय हा खुल्या भागात नाही तिला जखीण शब्द माहिती नव्हता. मी कोकणात भूतांसोबत राहत नाही. अरे पण आम्ही कोकण राहतो. नाही नाही हा माहित नव्हता शब्द. अरे माहित नाही, नाही. आता मी शेवटचं एक देते ते कोणाला देऊ सांगा पटकन. प्रीतम सर. हा माझं प्रीतम. प्रीतम प्रीतमला नाही, नाही, आता आमच्या अजून सगळ्यांचं एक. झालंय प्रीतम. नाही भूतांचा अभ्यास खूप डिरेक्टर कमी म्हणून आहे. दुसरं मान त्यांना. तुम्ही लवकर ओळखले. ते मला कुबड्या खवीसमुळे आणि केलंच भारी. प्रीतम प्रीतम. प्रीतम प्रीतम? प्रीतम नाही. प्रीतम. नाही येणार जाऊ देत. थांब थांब. हे आपल्याला येईल येस. काहीतरी येणं येईल. काहीतरी येणं मला म्हणजे येईल काय हे मराठीत? नाव आम्हाला येईल नक्की हवं. कोण? हा हा हा. हा. हवीस. नाही नाही काहीतरी येणं चला वैष्णवीचा म्हणजे रेकॉर्ड कोणतरी मराठीत तोडणार असं दिसतंय आता. हवं नाही अजून हवं त्याला एक बरोबर आहे, अजून सर. अजून चांगलं अजून चांगलं हवं खेडे- वेगळा शब्द. हवं- असं कुठचं भूत खेड्यामध्ये हाक मारतात. हवं हवं धनी तर धनी काढून टाक. हा. आणि एवढं आव असं भूत नाहीये तू कोणतं. काय गत करतोयस ह्याची काय गत करतोयस यार तू काय पण अरे काय गत झाली त्याची. होय, काय गत झाली खरंच. तरी पण नाही. हवं. नाही अवघड शब्द हवं. आहे तो फारच. हा. अवधदेव. आता हे म्हणून गेले बोलता बोलता. चला त्याच्याकडे काय इशारा करेस कॅमेरात दिसतंय मला पण मी नाही केलं दिसतंय. माझे डोळे छोटे. त्याच्याकडे इशारा करते. अवघड आहे अवघड आहे. अवघड आहे अवघड आहे हे हे अवघड आहे पण अवघड आहे. गतकाळ हे त्याला कोणी जमलं शोधलं? गतजन्मी- काय रे गत आमच्या गतजन्मी रिसर्च टीमने गतकाळ शोधलं.
नाही माहित नाही तुम्हाला अशा प्रकारचं पण भूत तुझं ते असतं बरोबर बाजूला मला ठेवलं नाही, असेल. नाही, नाही. लास्टला. येस, नाही हे माहिती. भूत असतं येस. हा? नाही, Yes. मलाही नव्हतं माहिती. मुंबईतलं आहे का? हे तुम्ही डिवाइड केलेत का? मुंबईतली भूत, कोकणातली भूत, हो. हे आता काय? आम्ही खूप ईस्ट वेस्ट सुद्धा झाले. त्यांच्यात पॉलिटिकल पार्टी आहेत का नाही आहेत? त्यांच्यात पक्ष आहेत असतील, का? असतील. ईस्टची भूत आणि वेस्टची भूत. वेस्टची भूत. ओके, सो भूत होतं अवगत. अहो, गत. कसं आहे तुला उत्तर अवगत नाही झालं रे? असं आहे. अवघड नावाचं भूतच तुम्हाला आता कळलं. मला पण नव्हतं मलाही पण. माहिती नाही. सो हे अवगत भूत काही अवगत झालं नाहीये तुम्हाला. पण आत्ता जे ग्लिम्सेस मी बघितले घबाड कुंडचे, मला असं वाटतंय या अवगत भूताचं काहीतरी कनेक्शन असेल का? घबाड कुंडमध्ये जे आम्ही 19 तारखेला बघणार आहोत. असेल? असेल? 19लाच बघा. 19लाच. ते सरप्राईज ते सरप्राईज आहे त्या भूताचं. ओके, पण आता ना म्हणजे लहान असताना आपण सगळे असं भूताच्या गोष्टी विष्टी करायचो उगाचच घाबरवायला. पण कधी ना कधीतरी आपल्यापैकी काहींना भूताचे अनुभव आले असतील. मग त्याला तुम्ही काही म्हणा, ती एनर्जी, निगेटिव्ह, एनिथिंग. मी माझ्यापासूनच सुरुवात करते, मग मला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील चालेल. या भूताच्या गोष्टी. आहेत का रेडी तुमच्याकडे? आहेत. सो मी नाव नाही सांगणार. मी एका कंपनीमध्ये कामाला होते. त्या कंपनीची बिल्डिंगच हॉन्टेड आहे. आणि ज्या ऑफिसमध्ये मी काम करायचे ना, ते ऑफिसही हॉन्टेड आहे, अजूनही आहे हा ते. तर ना एकदा एका कार्यक्रमासाठी मी आणि माझी कलिग आम्ही नाईट शिफ्टला होतो आणि आणि हे खरं आहे, ह्याच्यामधला एक शब्दही खोटा नाही आहे. आम्ही 2:30-3 वाजता वॉशरूमला गेलो आणि ते 3 केबिन्स आहेत वॉशरूम, 1, 2, 3. सो माझी एक कलिग फर्स्ट केबिनमध्ये गेली, सेकंड केबिनमध्ये कोण नाही, थर्ड केबिनमध्ये मी गेले. वॉशरूममधनं आल्यावर आम्ही दोघी जणी हात धुवत होतो बेसिनमध्ये आणि मधल्या वॉशरूमचं फ्लश झालं. दिस इज रिअल. आणि मध्ये कोणीच नव्हतं, मधल्या वॉशरूमचं फ्लश झालं. आणि माझं असं होतं, हे काय झालं असेल असंच, किंवा ते अडकलेलं बाहेर आलं असेल काइंड ऑफ. तर मग त्याच्यानंतर मी जेव्हा हे काही जणांना सांगितलं हा प्रसंग, तेव्हा मला अनेकांनी सांगितलं, अरे नाही त्या बिल्डिंगमध्ये भास होतात किंवा तिकडे भास होतात, आम्ही हे एक्सपिरियन्स केलंय. सो हा माझा अनुभव होता. तुम्ही कधी केलंय का असं काही एक्सपिरियन्स? नाही? तर नाही. देवा तू? माझ्यामुळे कुणाला भीती वाटली असेल. See, ते कधी कधी आपल्याला काही गोष्टी घडतात आणि आपल्याला वाटतं ह्याच ह्यानी घडलेल्या असं वगैरे. लहानपणी आम्ही जिथे पेणला एका ठिकाणी राहायचो तेव्हा आमचे एक स्नेही होते. एक उतार होता त्या तिकडे. तो उतार म्हणजे फुल अंधार वगैरे आणि ते अगोदर ते टंगस्टनचे ते बल्ब असायचे ना ते. सो ते गेले तिकडनं, चालत गेले आणि आरडाओरडा करत आले. आम्ही सगळे या इथे जस्ट गप्पा मारत होतो आणि आमच्यामधून ते निघाले होते. मला कोणीतरी कानाखाली मारली जोरजोरात आणि त्यांनी ताप घेतला, बरंच काय काय काय. नंतर आमच्या इथल्या काही मुलांनी ते छडा लावला की काय असू शकतं त्या तिकडे. नंतर लक्षात आलं की वटवाघळ फिरतात ते आपटलं होतं त्यांच्या ह्याच्यावर. पण त्यांना वाटलं कोणतरी मला कानफडत मारली. आधी ते घाबरवून ठेवलं असेल की भूत आहे इकडे. ओके वैष्णवी. हा मला आठवतं एकाच प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी आम्ही कोल्हापूर किंवा नागपूर, काहीतरी एक्झॅक्ट लोकेशन नाही आठवत आहे, तिथे गेलेलो आणि जाताना गाडी पेट्रोल पंपवर थांबली. तर त्याच्या बाजूला, पेट्रोल पंपच्या बाजूला एक पूर्ण रिकामी जागा होती लांबपर्यंत. आणि म्हणजे आता ही लहानपणी ती गोष्ट वगैरे तसं वाटेल पण तसं नाही, माझ्या डोळ्यासमोर ते दिसतंय मला. तर तिथे एक बाई की पुरुष माहिती नाही, पण माणूस कोणीतरी किंवा माणसासारखी आकृती एका पर्टिक्युलर म्हणजे इथून तिथपर्यंत किंवा तिथून इथे अशी फेऱ्या मारत होती, कंटिन्यू फेऱ्या मारत होती आमच्या गाडीत. मी आतमध्ये झोपलेले, तर मला ते बाकीचे बोलवायला आले की वैष्णवी खाली तिकडे बघ काय काहीतरी आहे. म्हटलं काय? आणि मला खूप हे उंगली आहे या बाबतीत, असं काहीतरी जाऊन बघायची असेल तर मी गेले. म्हटलं हो ही अशी का करते, म्हणजे काहीच तिला ॲक्शन रिॲक्शन नाही, काही थांबत नाही, काहीच नाही. म्हटलं चला ना जर असं पुढे जाऊन बघूया, म्हणजे ती आपण पुढे गेलो तर ती थांबेल आणि बघेल तरी ॲटलिस्ट आपल्याकडे. तर मी कोणातरी सोबत घेऊन 4 पावलं पुढे गेले. तर नंतर तो मुलगा म्हणतो मी नाही येणार, आता तू जा पुढे, मला इथपर्यंतच. म्हटलं ठीक आहे. मग मी अजून 2 पावलं पुढे गेली. तर आम्ही जातोय तिच्या दिशेने किंवा त्याच्या दिशेने, पण तिची काहीच रिॲक्शन नव्हती त्याला, ती तशीच करत होती. पण मग धडधडायला लागलो. म्हटलं ह्याच्या पुढे नाही जाऊ शकत मी. मग आम्ही निघालो, गाडीत बसून जाईपर्यंत मी तिला बघते, ती तशीच होती. हॉटेलवर गेलो. मुलींमध्ये मी एकटी असल्यामुळे मला एकटीला एक रूम होती आणि झोपले.
12:30ला पोचलेलो काहीतरी हॉटेलला, झोपले. पण ना मला आता हे सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल माझ्या कदाचित, तर मला ते सारखा भास व्हायला लागला की हॉटेलची रूम कशी होती, एंट्री केल्यावर असं एक पॅसेज होता आणि मग ती रूम, तर तिथपर्यंत कोणीतरी येते त्याच कपड्यामध्ये. मी डोळे धडकन उघडून बघते, कोण नाहीये. असं 2-3 वेळा झालं. आणि मग रात्री मला काय मला डोळे बंद करायची हिंमत होईना, कारण डोळे बंद केलं की ते दिसतंय. जागा असताना मी आहे व्यवस्थित, मला दिसतं इथे काही नाहीये, इकडे आजूबाजूला काही नाहीये, पण डोळे बंद करायला भीती वाटायला लागली. मग थोड्या वेळाने म्हटलं आता दुसऱ्या दिवशी प्रमोशन करायचं, झोपलं तर पाहिजे. परत कसं बसं देवाचं नाव घेत झोपायचा प्रयत्न केला. मग मला खटखट खटखट बटनांचे आवाज आले. मग परत धडकन उठले, लाईट बंद आहे. मी किरणला फोन केला 2:30-3 वाजता. म्हटलं मला खूप भीती वाटते, मला कळत नाही असं असं भास होत आहेत मला. आणि तो काहीतरी क्रिकेट खेळत होता, सेलिब्रिटी क्रिकेट लीग का काही, तू विचारू शकतेस त्याला, हे झालंय. तर म्हणाला एक काम कर, तू सगळ्या लाईट चालू ठेव खोलीतल्या आणि झोप. मी सगळ्या लाईट चालू ठेवल्या, पण मला झोपायची हिंमत होईना. मी 6-6:30पर्यंत जागी होते. 6:30ला झोपले, 8ला उठले, रेडी होऊन गेले प्रमोशनला. प्रीतम, आता बनवलाय पिक्चर तर आहे का, किंवा भूताची भीती आहे का? मला माहिती नाही का तो काय होतं, पण हे अनुभवलं म्हणण्यापेक्षा एक गोष्ट घडली होती. आल्याड पल्याडच्या वेळेस असे खूप प्रकरण झाले होते आमच्यासोबत. म्हणून कोकणात शूट करतो, कदाचित ती थेअरी असेल, आय डोंट नो. आम्ही योगेश कोळी आमचे DOP आणि योगेश इंगळे आणि आमची जो कॅटरिंग करतो, फूड करतो शैलेश, आम्ही 4 जण चाललो होतो आणि रात्री 11-12 वाजता कोकणातून चाललो होतो. आणि बॉईज व्हायचं की काय होतं, असं काही नसतं, चला आपण जाऊ निवांत मस्तपैकी आपण खाऊयात आणि मजा करूयात. आणि चाललो आणि न कळत आमची गाडी लेपला कशी गेली आम्हाला कळलं नाही. आणि आम्ही लुडो खेळतोय आणि तो गाडीत चालवतोय, एकटाच चालवतोय. आम्ही लुडो खेळतोय आणि त्याचा चाललाय की जातोय. आम्हाला माहितच नाही आम्ही कुठे चाललोय, बस चाललोय आणि फ्लोमध्येच. तेव्हा जो गाडी चालवत होता शैलेश, तो बोलला की सर हे ना काहीतरी एकाच ठिकाणी येतोय चकवा. तर आम्ही नाही गापरे चाललाय. तो म्हणलं की नाही सर हे बघा हे वेगळं आहे काहीतरी, इथं एकाच ठिकाणावर येतोय. बघतोय, चालू बघतोय, आम्ही खरंच त्याच चौकात बस स्टँडवर परत त्याच्या कुठेही गेलो तरी तिथे जायचो. मग आम्ही म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण भूत आलं का इथे? आवाज आला, मलाही वाटला ना, मला पण आवाज आला. मगाशी तेच केलं तुम्ही, म्हणून मी बघितलं. असेल कोणतरी अदृश्य असेल. या गोष्टी होत असताना आम्ही बॉईज असते, चला आपण काही होत नसतं, आम्ही मस्त उतरलो कुठे काय. आणि जिथे गाडी थांबली त्याच्या मागे एका पत्रावर कोंबडी कापली होती आणि अगरबत्ती होती. हे वेगळं होतं काहीतरी. आणि कोणी सांगणार विश्वास नाही करणार, खरं असं होतं त्या बस स्टँडमध्ये. जे आम्ही कदाचित उतरायला 2 मिनिटं घेतले होते, 2 सेकंदात गाडीच्या हनुमान चालीसा चालू आणि निघालो. आणि नंतर त्या रात्री मेडिकल मध्ये गेलो, तर त्याला सांगितलं, मी परत आलो, पुढे नाही गेलो, परत आलो, काय हे वेगळं प्रकरण आहे. पण माहिती नाही काय. तर तो बोलला की तो काहीतरी तिथं काही त्यांनी सांगितली, काहीतरी स्टोरी सांगितली. पण अशा गोष्टी जनरली मी हम्पीला गेलेले, मला 2.5 तास चकवा लागला होता. 2.5 तास मी हम्पीला गेले होते, मला 2.5 तास चकवा लागला होता. गोल 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 ते अंजनेय माता मंदिर आहे, तिकडनं मी उतरले सनसेट बघून. 6-6:15 वाजता उतरले. 8:30 वाजताच्या माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं, तेव्हा आय रिअलाइज की मी इकडेच फिरते 2-2.5 तास. त्याच्यात खूप पाऊस येऊन गेला, तिथेच मी गोल 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 फिरत होते 2.5 तास. आणि मी हे अनुभव घेतले. चकव्याची थेरी आहे की जे लोक त्यांना आवडतात त्यांना फिरवत होतो. एवढं 2.5 तास बापरे, पेट्रोल ढकलत न्यावी लागली नंतर गाडी मला. तुला माहिती अमोलचा चकवा लागला होता सगळ्यांना. बघ ना, तुला लागला. नाही आपल्याला लागला चकवा, अशी काय करतेस? आम्ही सकाळी 7 वाजता सेटवर जायचो. सेटवर गेल्यानंतर आम्ही पॅकअप व्हायचं, पॅकअप रूमवर, परत त्याला सेटवर आपण येतोय. अरे यार देवा, बघ ना काय तेच 30 दिवस चालत राहिला. कोण आवाज काढतंय भूताचे? काय यार काय, कुठून येतोय हा आवाज? मला घाबरली. हा कुठून येतोय आवाज? तिला कळतो, बाजूलाच बसलाय.
मला वाटलं मगाशी मी सांगताना हे झोपले की काय म्हणून मी बघितलं त्यांच्याकडे. मला असं वाटलं कोणी घोरतंय. हा, exactly. म्हणून मी असं बघितलं, म्हटलं ना हे तर जागी आहेत, असं का आवाज करतात? मस्त कमाल अरे हो. कमाल. आम्ही गावी असताना हे खूप करायचो हो असं ना. घाबरत. आवाज उन्हाळ्यामध्ये लोक गच्चीवर वगैरे झोपायचे ना, तर तेव्हा काही वेळेस मांजर पत्र्यावर आलं तर ते भांडायचे ना, तर तो रात्री 2 वाजता वगैरे इतका भीषण वाटतो ना तो आवाज की हा, आणि तो असा ते वाढत जातं ना परत हो. 2 म्हणजे, आणि ते मी आवाज काढायचो हा. लोक झोपलेले असताना ना, आणि काही पत्र्याचा आवाज नाही आलाय काही नाही, पत्र्याचा आवाज आला तर लोक हा मांजरी भांडतायत. शांतता कम्प्लीट, बरं गावातली शांतता, चांदणं बिंदणं दिसतंय किंवा कधी अमावस्या आहे, अंधार आहे आणि सगळेजण झोपलेत मस्त, आणि आपण आणि नंतर ते भांडणं जे आहेत ना, आई शप्पथ. Exactly असाच असतो. लोक आई, कसलं भारी. पण ही मजा तुम्ही सगळी सेटवर पण केली आहे. सो माझ्याकडे एक आता डेंजर बॉक्स आहे तुमच्यासाठी. अरे आता बस काय यार संदीप, बस कर, मलाच भीती वाटतेय ऐकून ते. झालं ओके, डन डन. म्युझिक करताना ह्याची मदत घ्यायला काहीतरी तू बर्थडे वाढला असता ना. हा, पर डे आणि बजेट पण जरा थोडं टाईट झालं असतं अजून. किंवा ती कुत्री वळतात ना ते रात्री, ते तर ते भीत, पण ते ऐकल्यावर भीती वाटतेच. भीती वाटते. आता पण भीती मी तर वाटते. कुत्र्यांना कधी कधी आता बंद केलं, गावी वगैरे असं ते जर झोपलं असेल ना तर नुसतं असं कळ काढायचं. ते असं ना, वा, वा, वा. इकडे, वा, इकडे, वा, तिकडे, वा. इकडे, तिकडे. आणि तिला कळत नाही की कुठून आवाज येतोय. आणि आपण आपलं नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये प्रीतम वापरायला पाहिजे तुम्ही, खरं. हा? नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये वापरायला पाहिजे हे कुठेतरी. So माझ्याकडे आता डेंजर बॉक्स आहे, जरा आणा डेंजर बॉक्स. सो या डेंजर बॉक्स मध्ये काही काही गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. मी हे ब्लाइंड फोल्ड बांधणार आहे तुम्हाला, आणि तुम्ही गेस करायचं की तुम्ही जे उचलले ते काय. हे साप वगैरे आहे काय? नाही, एवढं खोट्या कुठून गोष्टी आणेन आहेत मी. गं, खोट्या. खोट्या गोष्टी आहेत त्या. तुम्हाला ते गेस करायचं की त्याच्यामध्ये तर ते काय? आठवलं का पहिले मला कोण? box म्हटल्यावर. देवाला, पहिले कोण. देवाच्या तुझी नावाने, आवड. देवाला त्याच्या. तुम्ही ठरवा, एकमताने ठरवा, एकमत करा पटकन. Sir, पहिले कोण. चल. देवाला. चल. अरे कॉमन आवडतात. देवा देवा काय? Director sir. डिरेक्टर सर. असं धर. लाव, लाव. हे किती आहेत. चल मी धरतो. 2. 2च होते. नाही पण त्यांना नाही दोनच दिसत. होते. हे Sir, किती- तुम्हाला हे गॅप मधून दिसतंय का? नाही. हे किती आहे? आता मी खोटं सांगतो, 4. आता 9 ते 4. मी कंट्रोल केलं. असू दे, नंतर सांगते. ती वस्तू बाहेर काढायची. हा, बाहेर काढायची आणि ती सांगायची ती काय आहे. अरे सर्व ते वेगळं आहे. घड्याळ आहे. एक- अच्छा, ते हातात आहे ते, सॉरी. हा. अगं एक जिवंत ठेवलंय. ते दोर नाही का भोवऱ्याचं, असं काही असं आहे का, वाव. असं वाव. तो काही आहे. करेक्ट. करेक्ट. वा. वाव वाव वाव. त्याला म्हणतात वा. डिरेक्टर. वा, आहे ना. नेक्स्ट. नेक्स्ट कोण. ए देव. देव. हा. ती वस्तू बाहेर अरे काय काढायची काय आम्हाला. बाहेर काढायची आहे. तुझ्याप्रमाणे शोधत तर नाही. मग मी ह्याला ओळखू शकतो आणि ते हा, काढतो. काढतोय पण नाही, जरा क्विक नाही ओळखता येणार. अरे मला हातातलं येत नाही ते. आलं का. आलं. हे बीजीएम सर तुम्ही उगाच पैसे हो, घालवता. मला वाटतं. टॉय आहे. हा, काउंटर टॉय ते. वाव वाव देवा. तिला शेपूट नाहीये. वाव देवा. पण टॉय बनताना चुकलंय म्हणजे. चुकलंय. हो, 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 तेच मी चुकलंय आता हा ते. म्हणते. टॉय टॉय बनताना चुकलंय. चुकला. शेपटावर तुम्ही जाऊ इमॅजिन नकोस. करा की त्याला शेपूट आहे. आहे, शेपूट आहे आहे त्याला. म्हणून कर. तिथे त्याचं घाई बन. घाईत आणलाय त्याला तो. सोड. 1 2 3 1 2 3 4 म्हणजे याला सोड नाहीये, हत्ती नाहीये. मग सिंह, वाघ, कोल्हा, कुत्रा, मांजर. हा, अख्खे प्राणी होऊन जाईल आता. तुझ्या जवळचं आहे. माझ्याजवळचं तुमच्या ओरांगुतान आहे. जवळचा. तुमच्या भावनेच्या तुझ्या जवळच जवळचं आहे. आहे. हो. भुबू आहे म्हणजे कुत्रा आहे किंवा नाही, मांजर नाही, आहे. नाही, नाही. सिंह आहे.
नाही तुझ्या जवळचं आहे. ह्याच्या जवळचं कसं असेल हे? हो, बघ तू. तुमच्या हा कळलं 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 तुझ्या कळलं. जवळचंच आहे. तुमच्या भक्ती तर हे गेस द डेंजर बॉक्स नाहीये हा गेम. डोंट हा घोडा प्लीज आहे? त्याला नाही, कोण आहे? नाही. तुझ्या जवळचं आहे म्हणते. काय बोला तो? हा घोडा आहे. गोडा. बकरी मेंढी नाही बकरी ऑफकोर्स ना भगवानच्या अजून, बकरी आहे. अजून. तुझ्या कॅरेक्टरच्या जवळचं आहे. अरे यार तुमच्या भक्ती मार्गातला संदीप यार गाणं कॉपीराइट येतं. गाऊ नकोस गाऊ नकोस. मी आहे तुझ्या कॅरेक्टरच्या जवळ. हे खंगरीच्या जवळच आहे. नाही तुझ्या अरे एका तू काय character च्या चाललंय हे? नाही. हे बघ सोप्पं जर बघितलं- गेस केलं तर पुढचं बघितलं कठीण असं तुमच्याकडे येणार आहे हा? नाही हरला देवा. प्लीज हिंट आहे ना असू तुझ्या ना कॅरेक्टरच्या जवळचं आहे का? खंगरी तुझ्या एका कॅरेक्टरच्या जवळचं आहे. ह्यातल्या नाही. राम सिया राम गाणं वानर आहे का बरोबर आहे ना? हा. तुझ्या कॅरेक्टरच्या जवळचं आहे ना? अच्छा, मी बोललो ओरांगुतान काहीतरी माकडच होतं ना ते ती काय बोलली काय? ती बोलली तुझ्या जवळचं म्हटलं ओरांगुतान आहे का तेच आहे ही काय हाताला लागलं? यक. उचल ते हाताला लागलेलं त्याच्या अय्यो हा त्याच्या आत. एवढं न्यूडल्स आहेत हे. परफेक्ट. वा 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 वा. आता खायला लागतील ते खायला लागणार ते. शिजवून वगैरे आणली पोहे वाटले मला पोहे भिजवलेले. खा ई हा ही. एक है ना? ते उचलाई. उचलते थांबते चिकटलंय हे हा. हे स्लाईम आहे हा, बरोबर फ्लब्बर बरोबर बरोबर. करेक्ट हे स्लाईम आहे मला पहिले वाटलं की Correct आहे, correct आहे, काय? रोटीच्या अगोदर असतं ना ते कणिक काय? ते. कणिक आहे. काय काय कणिक. अच्छा बरोबर. पण ते असं असं स्लिपरी हे होतं घे ना तुला हे. लाडू स्लाईम हा शब्दच माहिती नाही. अरे त्यांना एक्सप्लेन करताना हे झालं असतं आलं असतं हाताला तर त्याच्या जे हाताला लागेल ना ते तो उचलला तो दुसरं उचलायला जाईल काहीतरी. घासणी आहे भांडी घासायची. नाही रे नाही. रॉंग जवळपास आहेस पण नाही. घासणी- जवळपास नाहीयेस. टेक्स्चर तसं आहे पण ते नाहीये. अच्छा. हे एक सुशोभीकरणाचं साधन अरे आहे. यार थांब, थांब, तरी पण नाही येणार ना ओळखता. थांब, थांब. सुशोभीकरण. घासणी. महिला सुशोभीकरण. मेदू वडा आहे का? करेक्ट हो हा ते हे आपलं हा. नाही ते पण नाहीये. ते रबर नाहीये ते. सुशोभीकरण, थांबा. हा, हा मग बरोबर बोलला. काय म्हणालास तू काय? मेदू वडाच आहे सांबार शोधा आतमध्ये आता नाही नाही सुशोभीकरण बरोबर बोललास तू. ते हा बरोबर आहे. हा त्याला काय म्हणतात? ते क्लचर का? नाही क्लचर आहे नाही. तो Clutcher. रबर. तो रबर बँड त्याचा उल्लेख करतो बट रबर नाहीये. आ, हा, Correct. बरोबर आहे, बरोबर Correct, आहे, correct. बरोबर हे आहे. म्हणतात ना काय बरोबर आहे संदीप. करेक्ट करेक्ट आंबाडा. हा हा हा. असं करून ते असं नाही, 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 नाही. ते हे ते नाहीये. नाहीये. ते नाहीये त्याच्यात खूप हे जवळ ते आहेस नाहीये. आता. खूप कॉल जवळ करायचा आहे का आहेस. विचारण्यासाठी घरी नाही थांबा थांब 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 खूप जवळ आहेस. ते ना नाही. तोंडात गेलं का हो ना तोंडात गेलं खूप जवळ आहेस तू. नाही नाही हे मला शब्द नाही, माहिती हा, नाही हा. पण तू त्याच्या जवळ आहेस. जे तू म्हणतोस ते नाहीये ते रबर नाहीये. त्याचाच मोठा भाऊ. हा. सगळे बायका काय घालतात लांब केस असले की हा तो शब्द लक्ष पण त्याला पण त्याला शब्द शब्द नाही 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 पण माहितीये. लांब केसाची वेणी असते. हा आणि वर टांगले तर पण जाऊ दे संदीप तू दुसरं बघ काहीतरी ह्याचा शब्द तुला नाही कळणार. शब्दच नाही आंबाड आहे येणार. का? नाही नाही आंबाडा नाही नाही हा. नाही. हे शब्द- डोनट होतं. डोनट. डोनट मी खातो असं खातो नाही. नाही हो, हो, हो. केसांचं डोनट. केसांचं डोनट. गोड मेदू वडा गोड. ऊ. इथून दिसत नाही ना नाही, नाही. हा कसं ओळखणार आहे? तिसऱ्या डोळ्याने बघा कसं नाही होईल. थांब, थांब. मी बरोबर धरलाय ना? हो पाटकी. नाही नाही उगीच ते काय नाहीतर आता तरी मला तो घोडा वाटतोय. नाही पण तो घोडा नाही. घोडा नाहीये हम्म. कारण पण घोडा वर्ग घोडा वर्ग घोडा हा घोडा फॅमिली आहे. आज घोडा ट्रॅफिक family, सिग्नलवर थांबा. मला बराच वेळ एक- थांबायला लागलं काय ट्रॅफिक सिग्नलवर मला बराच वेळ थांबायला लागलं आज. आणि हा. ते- देवा प्लीज. थांबा एक सेकंड. भारतात आहेत नाही. आहेत पण आहेत कमी आहेत का? कमी आहेत. हा म्हणजे Zoo असे मध्ये. जनरली थांब थांब
झू मध्ये झू मध्ये आहेत हा. घोडा वर्ग विचार कर. झेब्रा. वा ओ झेब्रा. कैसा पहचाना झेब्रा. कैसा पहचाना. आता सांगा दिसत होतं. नाही दिसत नाही, नाही. नाही. कसं ओळखलंस तू? नाही घोडाचं मी आठवत होतो म्हणजे ते गाढव खेचर मला ते गाढव आणि असं जरा झेब्रामध्ये कन्फ्युजन होतं म्हणून म्हणलं भारतात आहे का ते नाही म्हणल्यानंतर म्हणलं हा ती समजा म्हणली असती गल्ली बोळात आहे तर हा तर त्याने काय तुला हिंट दिली. अरे सिग्नल वर खूप वेळ थांबलो झेब्रा क्रॉसिंग. क्रॉसिंग एवढंही झालं. केवढी विचारशक्ती आहे रे बाबा तुमच्या कलाकाराची. पण एक जस्ट डेंजर बॉक्सच्या नावावर मी आम्ही तुम्हाला- प्रत्येकाला सपोर्ट करत असतो हे तुला लक्षात असेल तेव्हा. ते तर मी या इंटरव्ह्यूच्या सुरुवातीपासूनच बघते की तुम्ही कौतुकही फार करताय एकमेकांचं आणि फार सपोर्टिव्ह आहात तुम्ही. आणि आय नो की अशा टीम वर्क मुळेच चांगलं प्रोडक्ट करेक्ट. निघून येतं. दॅट इज Absolutely. घबाड कुंड. Absolutely. थँक्यू सो मच. आणि 19 तारखेला येतोय घबाड कुंड. हे जे नवीन युनिव्हर्स आहे ते बघण्यासाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. Please. कारण ट्रेलर नंतर खूप उत्सुकता वाढली की काय असणार आहे यार कसं असणार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि प्रीतम मस्त प्रयोग आहे हा. करत राहा असेच प्रयोग तेव्हा कुठेतरी पर्स्पेक्टिव्ह बदलेल आपल्याकडे बघायचा मे बी. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सगळ्यांना. Vivaha Collection by PNG Jewelers.